नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची थेट लॉटरी, 400% पगार वाढ होणार. फिटमॅन फॅक्टरचा गेम चेंजर फॉर्म्युला जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगासंदर्भात केंद्रीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटनेने आगामी वेतन आयोगांतर्गत वेतन सुधारणा नियमामध्ये एक अनोखा बदलासाठी केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे. संघटनेने केंद्र सरकारला सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी एक समान फिटमॅन फॅक्टर लागू करण्याऐवजी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळे फिटमॅन फॅक्टर लागू करण्याचे आवाहन केले आहे. या प्रस्तावाचा उद्देश कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी अधिक संतुलित वेतन संरचना तयार करणे हा आहे. जर सरकारने रेल्वे युनियनचा 5% फिटमॅन फॅक्टर फॉर्म्युला स्वीकारला तर काही वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 400% पेक्षा जास्त मोठी वाढ होऊ शकते. हा नवीन फॉर्म्युला आणि सॅलरी कॅल्क्युलेटर मागील गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे पहा मित्रांनो. फिटमॅन फॅक्टर हे केंद्रीय वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या जुन्या मूळ वेतनाचे नवीन सुधारित मूळ वेतनात रूपांतर करण्यासाठी वापरली जाणारी एक गणितीय पद्धत आहे. हे कॅल्क्युलेटर महत्वाचे आहे कारण गुणकातील कोणताही बदल वेतन, पेन्शन, वेतन वाढ आणि थकबाकीवर थेट परिणाम करतो. त्याचे सूत्र आहे सध्याचे मूळ वेतन गुणिले फिटमॅन फॅक्टर बरोबर नवीन मूळ वेतन. वेतन आयोग सामान्यतः मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच फिटमॅन फॅक्टर निश्चित करत असला तरी IRTSA ने कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये संतुलित वेतन संरचना तयार करण्यासाठी 2.92 ते 4.38 पर्यंतचे 5 वेगवेगळे फिटमॅन फॅक्टर प्रस्तावित केले आहे. यामध्ये स्तर 1 ते 5 2.92 फिटमॅन फॅक्टर, स्तर 6 ते 8 3.50 फिटमॅन फॅक्टर, स्तर 9 ते 12 3.80 फिटमॅन फॅक्टर, स्तर 13 ते 16 4.09 फिटमॅन फॅक्टर, स्तर 17 ते 18 4.38 या सर्वोच्च फिटमॅन फॅक्टरची शिफारस केली आहे. जर सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर विविध स्तरासाठी पगार कॅल्क्युलेटर पुढील प्रमाणे काम करेल. स्तर 1 ते 5 कर्मचारी, समजा एखाद्या कर्मचाऱ्यांची सध्याचा मूळ पगार हा 20,000 आहे तर 2.92 चा फिटमॅन फॅक्टर लावल्यास नवीन मूळ पगार हा 58,400 होईल. स्तर 6 ते 8 कर्मचाऱ्यांसाठी सध्याचा मूळ पगार जर 45,000 असेल आणि प्रस्तावित 3.50 चा फिटमॅन फॅक्टर लावला तर सुधारित मूळ पगार वरून हा 1,57,500 रुपये होईल. स्तर 13 ते 16 वरील कर्मचाऱ्यांसाठी जर एखाद्या अधिकाऱ्यांचे सध्याचे मूळ वेतन हे 1,20,000 असेल तर 4.09 चा फिटमॅन फॅक्टर लावल्यास तो 4,90,800 होईल. स्तर 17 ते 18 वरील कर्मचाऱ्यांसाठी जर सर्वोच्च स्तरावरील सध्याचे मूळ वेतन हे 2,25,000 असेल तर 4.38 चा फिटमॅन फॅक्टर लावल्यास सुधारित मूळ वेतन थेट 10,95,000 होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह. धन्यवाद.